मी सिद्धनाथ भगवान चव्हाण, वारस, सेंचुरी मिल कामगार. आजपर्यंत वडिलांनी 35 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर पण आज आम्हाला रूम मिळालेली नाहीये आणि आमची जागा मुंबईत असल्यामुळे आम्हाला मुंबईतच घर मिळावं यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. रमाकांत बनेच्या माध्यमातून, संयुक्त मराठी चळवळीच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करत आहे आणि एक दिवस आम्ही ते घर मिळवणार. माझं नाव दत्ताराम गंगाधर लब्धे. माझ्या मिलचं नाव श्रीराम मिल वरली नाका आणि मी राहायला मीरा रोडला आहे. आमचं एकच म्हणणं, आम्ही आज 42 वर्ष झगडतोय. 42 वर्षामध्ये आम्हाला अजून निर्णयच मिळत नाहीये. आज देतो, उद्या देतो, आज देतो, उद्या देतो. आम्ही किती दिवस थांबायचं? ह्याच्यासाठी आम्हाला सरकारने आमचा सर्व गिरणी कामगारांचा विचार करावा आणि आम्हाला लवकरात लवकर 500 स्क्वेअर फुटचं घर द्यावा, ही सरकारला आमची विनंती. देतील, त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि ते आम्हाला घर मिळवून देणारच. रमाकांत बनेसारखा माणूस नाही कोण. अशोक शांताराम माने, आम्ही महाडमधून आलो, रायगड जिल्हा. खरोखर आजपर्यंत आम्ही गिरणी कामगारांनी लढा दिला आणि खरोखर आमचा कुठली आमची काय पगारवाढीची मागणी नाही, कुठली नाही. आमच्या हक्काचे गिरणी कामगारांची जी जागा आहे त्या जागेवरतीच आम्हाला गिरणी कामगारांना घरं मुंबईमध्ये मिळाली पाहिजेत. हा मुंबईचा गिरणी कामगार मराठी माणूस संपलेला आहे. तर या सर्व शासनाने विचार करून जो आता आमच्या अधिकाऱ्यांनी या संयुक्त मराठी चळवळीने जो विडा उचललाय तो 100% यशस्वी होईल आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. मॅडम, 1981 पासून जे संप चाललेलं होतं ते अजूनपर्यंत 35 ते 40 वर्ष झालेले आहेत. माझे आई वडील मिल कामगार होते. 2020 मध्ये माझे वडील ऑफ झाले लॉकडाऊन मध्ये. आता 2025 मध्ये माझी आई ऑफ झाली. 8 महिने झाले त्याला. अजूनपर्यंत निर्णय दिलेला नाहीये. आजपर्यंत अनेक सरकार येऊन गेले, मोठमोठे सरकार येऊन गेलेत आणि आश्वासन देऊन सुद्धा गेलेले आहेत. महाराष्ट्राला इलेक्शन आल्यानंतर तुम्ही आश्वासन देतात की आम्ही मिल कामगारांना घरं देणार, पण आजपर्यंत एकही पदावर जे आलेले आहेत, मंत्री असू द्या, म्हणजे मोठमोठे मंत्री आहेत, नावं घेत नाहीत मी आजपर्यंत, पण त्यांनी एकाने एक काम केलेलं नाहीये. फक्त इलेक्शन आल्यानंतर आश्वासन द्यायचं, इलेक्शन झाल्यानंतर कोण तुमचा बाप हे असं बोलणारे आहेत आपल्या देशामध्ये. त्याच्यापेक्षा मिल कामगारांना तुम्ही आश्वासन देऊ नका. 2 वर्षामध्ये तुम्हाला घर मिळवून देऊ मुंबईमध्ये. आमची मुंबईमध्ये जागा होती, जिकडे माझे आई वडील काम करत होते ना, तिकडे मिल कामगारांची जागा होती. पण पुढाऱ्यांनी गार्डन बांधलेत, बिल्डिंगी बांधल्यात. हे कोणाच्या आश्वासनाने तुम्हाला घर मिळवून देऊ मुंबईमध्ये? आमची मुंबईमध्ये जागा होती, जिकडे माझे आई वडील काम करत होते ना, तिकडे मिल कामगारांची जागा होती. पण पुढाऱ्यांनी गार्डन बांधलेत, बिल्डिंगी बांधल्यात. हे कोणाच्या आश्वासनावर बांधलेत तुम्ही? ते गरिबांचं लुटूनच खाल्लत ना तुम्ही. मग कशाला तुम्ही निवडून येताय? गरिबांच्या मानेवर पाय देण्यासाठी येताय का तुम्ही? त्याच्यापेक्षा येऊ नका निवडून, घरी बसा तुम्ही. मी लोणपऱ्यावरून आलेले. याच्या अगोदर मी मीडियाला दिलेला आहे अनेक वेळा. मी सुरेखा रामदास मुरुडकर आहे. माझे आई वडील आहेत नाहीयेत.